नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राजस्थान. मी अभिजित कुमार शर्मा. आज 1 मे 2026 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आणि महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? पहिला गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होते आणि 1 मे 1960मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात सेपरेट झाले. महाराष्ट्र म्हणून एक नवीन राज्य तयार झाला, स्थापन झाला. त्यामुळं महाराष्ट्र दिन असा साजरा करतो आपण. आपल्याकडं महाराष्ट्र दिन आणि गुजरातमध्ये गुजरात दिवस असं सेलिब्रेट केलं जातं. तर भरपूर लोक म्हणतात की महाराष्ट्र हा शब्द आला महान राष्ट्रावरून. नो डाऊट, महाराष्ट्र खूप ऐतिहासिक राज्य. महाराष्ट्राची भूमी संतांची आणि छत्रपती शिवाजीराजेंची भूमी समजली जाते आणि आहेच, आणि त्याचा खूप अभिमान आहे मला, तुम्हाला सर्वांना, आणि असायलाच पाहिजे. पण महान राष्ट्र असा शब्द नाही आहे, त्याच्यावरनं महाराष्ट्र असा शब्द नाही आलेला. छत्रपती शिवाजीराजे जेव्हा राजा म्हणून स्थापित झालेत, म्हणजे मराठा साम्राज्य जेव्हा स्थापित झालं त्यांच्याद्वारे, त्याच्या अगोदर यादव होते. यादवांच्या अगोदर राष्ट्रकुटा होते. राष्ट्रकूट ज्यांना मराठीत म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण राष्ट्रकुटाज म्हणतो. राष्ट्रकूट जी भाषा बोलायचे त्याला महाराष्ट्री असं म्हटलं जायचं, म्हणून शब्द पडला महाराष्ट्र. आणि त्याच्यावरनं भाषेवरनं राज्याचं नाव आहे. ठीक आहे. तर मी प्रयत्न करेन महाराष्ट्राबद्दल नवीन नवीन म्हणण्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या माहिती घेऊन येण्याची. आणि तुम्हाला माहितीच आहे, आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला जे बोललो त्याच्यावरनं, हो, माझं नाव अभिजित कुमार शर्मा, गाव राजस्थान, DNA राजस्थानचा, आणि 50-50 प्रेम आहे. महाराष्ट्रावर 50% आणि राजस्थानवर 50% हे सांगायची गरज नाही, आणि मला काही फरक पडत नाही कोणी त्याला मिसअंडरस्टँड करत असेल तर.